श्रीरामपुरात मोहरम निमित्त मातमे हुसेनच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले। आज मोहरम सणाच्या 10व्या दिवशी म्हणजेच अशुरा यक दिवशी श्रीरामपूर शहरात सिया समाजाच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात मातम मिरवणूक काढण्यात आली। या हुसेनच्या घोषणेत आणि धारदार शस्त्रांनी स्वतःवर प्रहार करत सिया समाजातील पुरुषांनी इमाम हुसेन यांच्या बलिदानाचा पश्चाताप व्यक्त केला। शहरातील नागरिकांनी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। शहरातील इराणी गल्ली येथून या मातम मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणूक सय्यद बाबा दरगाह चौकात आल्यानंतर तेथे सिया समाजातील पुरुषांनी आणि तरुणांनी इमाम हुसेनच्या स्मरणार्थ आपल्या शरीरावर वेगवेगळ्या धारदार शस्त्रांनी मारून घेत तीव्र दुःख आणि पश्चाताप व्यक्त केला। यावेळी संपूर्ण परिसरात या हुसेनच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। ही मातम मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांवरून पुढे मार्गस्थ झाली। इराणी गल्ली येथून निघालेल्या मिरवणूक सय्यद बाबा चौक, मौलाना आझाद चौक, दशमेश नगर चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा इराणी गल्ली येथे आली। या ठिकाणी मिरवणुकीची शांततेत सांगता करण्यात आली। सिया समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। पोलिसांच्या चोख नियोजनामुळे मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागले नाही। ही पारंपरिक मातम मिरवणूक पाहण्यासाठी श्रीरामपूर शहरातील विविध घटकातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फ मोठी गर्दी केली होती। स्पीड न्यूज साठी शोएब शहा। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।